हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। ऍक्च्युअली आपल्याला त्याच डिझाइन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक अशी डिझाइन बनवायची असते, साडीला छान दिसेल असं ब्लाउज मस्त वेगळा पॅटर्नचा रेडी व्हावा यासाठी। त्याचबरोबर आपल्याला कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते। सो आजची जी काही डिझाईन आहे ती खूप सुंदर आहे, न्यू लुक मधली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला ह्या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। त्याचबरोबर नुसतं डिझाईन कशी बनवायची तेच नाही तर प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग साठीच्या काही टिप्स सुद्धा सांगणार आहे, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला फिनिशिंग साइड ब्लाउज डिझाईन कशी बनवावी तर हे सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। खरं तर ना आपण कॉन्ट्रास्ट असा 1/2 मीटर कपडा घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी, ब्लाउज पीस आणि साडीला मॅच होणार। त्याचबरोबर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे। सो सगळ्यात आधी याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने या डिझाईनसाठी मार्किंग, कटिंग, स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। सो बघा मग हा जो काही ब्लाउज आहे तर ह्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती टोटल इथे आहे 12.5 इंच आणि 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर हा रेग्युलर ब्लाउज आहे, म्हणजेच 2.5 इंच गळा रुंदी आणि टोटल 5.5 शोल्डर टाकलेला आहे। याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 5.5 इंच घेतलेला आहे आणि 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग 8/32 अधिक 2 इंच मार्जिन, अशा पद्धतीने छातीची घडी टाकून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। सो सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत। तर काय करायचं, तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असेल, मग किती पण असो, 8 असेल तर 8.5 घ्यायचं, 7 असेल तर 7.5, 8.5 असेल तर 9, अशा पद्धतीने म्हणजे फक्त अर्धा इंच एक्स्ट्राचं वाढून घ्यायचं आणि प्रत्येकाचा गळा हा वेगवेगळा असू शकतो। सो इथे जो काही ब्लाउजचा गळा आहे तर तो आहे 9, अर्धा इंच मार्जिन, असं टोटल मी 9.5 इंचाला मार्किंग करून घेतली। त्याचबरोबर 2.5 इंच गळा रुंदीची सुद्धा आडवी एक मार्किंग करायची, वरच्या साईडला तर आपण ऑलरेडी केलेली आहे आणि यानंतर पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून आपल्याला इथे एक छोटासा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने गळ्याची मार्किंग करण्याच्या आधी हा बॉक्स काढून घ्यावा लागतो। पण आता इथे आपण जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच कटिंग करून घेणार आहोत, कारण आज बनवणार आहोत आपण चौकोनी गळ्यावर खूप छान अशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली, ते सुद्धा साडीचा कपडा वापरून डिझाईन। बऱ्याच कस्टमरला गोल गळा आणि चौकोनी गळा खूप आवडत असतो, सो म्हटलं चला आज तुमच्यासोबत चौकोनी गळ्याची डिझाईन शेअर करावी। आणि फायनली इथे आपली गळ्याची मार्किंग आणि कटिंग सुद्धा झालेली आहे। सो मी म्हटल्याप्रमाणे अस्तर तर मेन फॅब्रिकचं ऑलरेडी आपला कटिंग झालेला आहे, तर आता आपण हा बॅक पार्ट कटिंग केलेला म्हणजेच यावर डिझाईन बनवायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी ब्लाउजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक, अशा टोटल 3 पिन आपल्याला लावून घ्यायचं आहे। त्याचबरोबर त्यानंतर चेक करायचं की आपला गळा बरोबर 5 येत आहे की नाही, कारण तो जास्त व्हायला नको, जर जास्त झाला तर मग गळा लूज पडतो, शोल्डर उतरतं, सो त्यासाठी ते चेक करून घ्यायचं। आणि यानंतर गळ्याला आता आपल्याला साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून एक सिंपल टीप मारून घ्यायची आहे। टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची, कारण हा गळा आपण आता कॅनव्हास पेपर न यूज करता बनवणार आहोत, त्यामुळे मग सगळं आपलं फायनल लुक ह्या जी काही आपण टीप मारली त्यावर डिपेंड आहे। यानंतर लगेचच आता कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून एक टीप मारून घ्यायची। या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं।
यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कटिंग करून घ्यायचा. सो कमरेच्या साईडचा कटिंग करून घेतला. यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही आपला एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. याला काहीही एक्स्ट्राचं मार्जिन ठेवण्याची गरज नाहीये. आणि यानंतर गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्याचबरोबर आपल्याला जो काही गळ्याचा आकार आहे तो आपल्याला हवा आहे तसाच यावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि यानंतर हा बॅक पार्ट आपण सरळ करून घ्यायचा आहे. खरं तर ना, गळा आणि कमरेचा पार्ट प्रॉपर फिनिशिंग सहित सोबतच रेडी करण्याची खूप सोपी पद्धत आहे. ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता हे व्यवस्थित सरळ झाल्यावर गळ्याच्या साईडला, कमरेच्या साईडला अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचं. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याला द्यायची आहे इथे दापटीप. सो बघा, मग दापटीप देताना अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की सगळा कपडा वरती दिसतो आणि मग संपूर्ण गळ्याची फिनिशिंग बिघडते. सो त्यासाठी आपल्याला गळ्याला दापटीप देताना अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप दापटीप देऊन घ्यायची आहे प्रॉपर फिनिशिंग सहित. आणि बघा किती छान परफेक्ट असा चौकोनी गळा रेडी झालेला आहे. यानंतर कंटिन्यू लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप द्यायची आहे. आणि तिथे सुद्धा अस्तरचा कपडा वरती दिसता कामा नये याची खरं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि फायनली किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झालेला आहे, बघितल्यावरच लक्षात येतं. यानंतर आता सिंपल अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. पण हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर हे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट खरं तर इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, अस्तरावर आपण व्यवस्थित कटिंग करतो, पण मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा एक्स्ट्राचा असतो. आणि म्हणूनच पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी आपल्याला ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट परफेक्ट मापाचा बनवून घ्यायचा असतो. सो फायनली तो रेडी झालेला आहे, ते सुद्धा एकदम छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग से. यानंतर काय करायचं, इथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, जेणेकरून पुढची डिझाईन बनवणं आपल्याला इझी जावं यासाठी. आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला आता कॉन्ट्रास्ट कपडा यूज करायचा आहे. तर तुम्ही साडीचा सुद्धा पाव मीटर कपडा ते कट करून घेऊ शकतात, किंवा मग दुकानातून सुद्धा मॅचिंग फॅब्रिक तुम्ही थोडंसं आणू शकतात. ठीक आहे. सो मी इथे व्यवस्थित पट्ट्या कट करून घेते. साधारणतः 1.25 इंचाच्या केल्या तरी चालेल किंवा 1.5च्या केल्या तरी चालेल. तुम्हाला किती रुंदीची पट्टी हवी आहे त्यावर ते डिपेंड आहे. 2 पट्ट्या कट करून घेतल्या. यानंतर आता काय करायचं आहे, मॅचिंग धागा मी इथे ओवून घेते, जेणेकरून डिझाईन व्यवस्थित यावी. कारण की जर रेडवर ब्लॅक कलरचा धागा जर यूज केला तर ते लगेच उठून दिसेल आणि मग आपलं सगळं फिनिशिंग बिघडेल. तसं होऊ नये त्यासाठी शक्य असल्यास वेगवेगळे कपडे ज्यावेळेस आपण यूज करतो डिझाईनसाठी तर त्या त्या कापडावर त्या त्या कलरचा मॅचिंग धागा यूज करायचा. ठीक आहे, 2 मिनिट एक्स्ट्रा लागतील. धागा काढा आधीचा पुन्हा ओवा, पण फिनिशिंगसाठी ते खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून सिंपल अशी आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे पूर्ण पट्टीलाच. खरं तर दोन्ही पण पट्ट्या आपल्याला सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. खरं तर आता ही पट्टी आपली ना अर्धा ते पाऊण इंचाची रेडी होणार आहे. 1.5 इंचाची आपण पट्टी साधारणतः कटिंग केली असेल. तुम्हाला सुद्धा ही पट्टी किती रुंदीची हवी आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला ही आधीची पट्टी आपण जी सरळ कट केलेली आहे ना तर ती किती रुंदीची करायची आहे ते. ठीक आहे. सो बघा, मग एक साईडचं झालेलं आहे, सेम त्याच पद्धतीने दोन्ही साईडचं म्हणजे दुसऱ्या साईडचं करून घेऊया. खरं तर ना मी नेहमी सांगत असते, ब्लाऊजचा कुठलाही पार्ट असू सोबतच कटिंग स्टिचिंग करण्याची थोडीशी सवय लावून घ्यायची, ते खूप गरजेचं असतं खरं तर. आणि बघा, मग फायनली ह्या पद्धतीने एकदम परफेक्ट असं आपण इथे हे टीप मारून घेतली. त्यानंतर किंचितसं थोडंसं जर काही वर खाली असेल तर ते कट करून पट्टी एकदम परफेक्ट करून घ्यायची. यानंतर छोट्या छोट्या प्लेट्स टाकून आपल्याला खरं तर इथे छान असं फ्रिल रेडी करून घ्यायचं आहे. आता हे फ्रिल बनवताना ह्या प्लेट्स टाकताना तुमच्याकडे किती पट्टी अवेलेबल आहे किंवा किती कपडा अवेलेबल आहे त्यावर डिपेंड आहे की हे जे काही प्लेट्स आहेत ह्या जवळ टाकायच्या की लांब लांब टाकायच्या. फक्त एवढंच आहे, एक तर जवळ टाका, एक तर लांब टाका, पण सगळ्या व्यवस्थित सरळ एकसारख्या येऊ द्यात. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की एक छोटी मोठी, एक जवळ लांब असं होतं आणि मग डिझाईनचं संपूर्ण लुकच बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका. ते एकदम परफेक्ट येण्यासाठी खरं तर आपल्याला ह्या प्लेट्स व्यवस्थित टाकणं खूप गरजेचं आहे. आणि इथे बघू शकतात आपण एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर ह्या सगळ्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत. यानंतर आता
इस्त्रीने थोडंसं प्रेस केलं तरी चालेल, जेणेकरून लावणं इझी जाईल. आणि जे काही थोडेसे धागे वगैरे किंवा आपला कपडा वर खाली झालेला असेल तर तो कट करून सेम करून घ्यायचं, म्हणजे पुढची डिझाईन बनवणं आपल्याला इझी जातं. एक साईडचं फ्रिल रेडी झालेलं आहे. अजून एक आपण पट्टी रेडी केलेली आहे, त्याचं सुद्धा आपल्याला फ्रिल बनवायचं आहे. सो मग त्याचं सुद्धा मी सेम ह्याच पद्धतीने बनवून घेते. आणि मी सांगितल्याप्रमाणे सेम आपल्या प्लेट्स आल्या पाहिजे, खूप लांब किंवा खूप जवळ. ॲक्च्युली ते डिपेंड्स ऑन यू की तुमच्याकडे किती कपडा अवेलेबल आहे. पण एक छोटं, एक मोठं, एक लांब, एक जवळ असं करू नका. तसं जर केलं ना तर ते फ्रिल अजिबात छान दिसत नाही. फ्रिल एकदम परफेक्ट येणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही स्क्रूड्रायव्हरचा यूज करू शकतात. मी पण बऱ्याचदा करते, कारण काय होतं ना, आतमध्ये जर प्लेट्स टाकताना कपडा व्यवस्थित फोल्ड झाला नाही तरी सुद्धा प्रॉब्लेम येतो. सो म्हणून मग तो अगदी व्यवस्थित फोल्ड करणं आपल्याला स्क्रूड्रायव्हर जे मशीनसोबत छोटंसं मिळालेलं असतं ना, तर त्याचा नक्कीच फायदा होतो. सो तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने फ्रिल करून बघा, नक्कीच छान परफेक्ट असं तुमचं सुद्धा रेडी होईल. आणि फायनली दोन्ही पण फ्रिल आपले इथे रेडी झालेले आहे. सो चला मग आता आपण पुढची डिझाईन इथे बनवायला सुरुवात करूयात. सो बघा इथे मग मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच्या सहाय्याने एक सर्कल म्हणजेच गोलाकार शेप इथे ड्रॉ करून घेतला आणि कडेने किंचितचं मार्जिन ठेवून आता मी हे कट करून घेते. सगळ्यात आधी याची जी काही मार्किंग होती गोलाकार शेपची, तर खरं तर ती आपण अस्तरवर करून घेतलेली आहे. आणि यानंतर आपण जो काही आता एक्स्ट्राचा कपडा घेतलेला आहे, म्हणजे कॉन्ट्रास्ट कपडा, तर त्यावर मी ठेवून घेतला आणि तो कपडा सरळ ठेवायचा. त्यानंतर आपण कटिंग केलेला हा गोलाकार अस्तरचा शेप ठेवायचा आणि जी काही मार्किंग केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. टिप थोडी सुद्धा पुढे मागे होऊ देऊ नका, कारण जर टिप थोडीफार पुढे मागे झाली तर मग सगळंच आपलं फिनिशिंग शेप वगैरे चेंज होतो. सो तसं होऊ देऊ नका. आणि किंचितसं आपल्याला ओपन ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला हा जो काही गोलाकार शेप आहे ना तर तो सरळ करता यावा यासाठी. टिप मारून झाल्यावर जे काही सगळं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ना तर ते कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, कारण की हा पूर्ण गोलाकार शेप आहे आणि जेव्हा हा गोलाकार शेप आपण सरळ करू तर तो प्रॉपर असा व्यवस्थित फोल्ड व्हावा, आपला शेप आपल्याला हवा तसा यावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इथे मी स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने जिथे आपण थोडंसं ओपन ठेवलं होतं ना तर तिथून आपण हे गोलाकार शेप व्यवस्थित सरळ करून घेतलेला आहे. आणि आता याला द्यायची आहे आपल्याला दाब टीप. तर जे ओपन होतं ना तर ते किंचितसं व्यवस्थित एकसारखं गोलाकार शेपमध्ये मॅच करत आपल्याला आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला इथे टीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला थोडं थोडं एकसारखं पकडत पकडत खरं तर इथे ही टीप मारून घ्यायची आहे. आणि दाब टीप जेवढी व्यवस्थित दिली जाणार तेवढं फिनिशिंग सुद्धा खूप प्रॉपर येतं. आता यानंतर याच्यावर एक आपल्याला लेस लावायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात. मी छान छोटीशी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. असंही गोल्डन कलर कशावरही इझिली सूट होतो. सो म्हटलं मग चला गोल्डन कलरच आपण इथे यूज करूयात. आणि मी बारीकच केलेली आहे, कारण गोलाकार शेप आहे. यापेक्षा जर का बारीक तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे नक्कीच यूज करू शकता. आणि बघा मग काय करायचं, शेवटी ना आपल्याला ती लेस व्यवस्थित फोल्ड सुद्धा करून घ्यायची आहे, जेणेकरून छान अशी फिनिशिंग यावी खरं तर यासाठी. ठीक आहे. त्याचबरोबर ही जी काही लेस आहे ना तर ह्या संपूर्ण लेसला आपल्याला डबल टिप सुद्धा देऊन घ्यायची आहे. सो मग मी इथे डबल टिप देऊन घेते, म्हणजे ही लेस व्यवस्थित पॅक लागली जाईल, ती वरती तर रंगणार नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येईल. यानंतर आता हे जे काही फ्रिल आहे, हा जो काही गोलाकार शेप आहे, तर हे यूज करून आता आपल्याला ब्लाऊजला पुढची डिझाईन बनवायला खरं तर सुरुवात करायची आहे. तर सर्वात आधी आपण हे फ्रिल ह्या साईडला इथे लावून घेऊयात. तर अगदी व्यवस्थित सावकाश लावायचं आहे, व्यवस्थित एकसारखं सुद्धा पकडायचं आहे आणि ते लावल्यानंतर तर व्यवस्थित सेट होऊनच जाणार आहे. आणि किंचितशी जर का कुठे धागे वगैरे निघलेले असेल तर ते सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचं. सरळ इथपर्यंत लावलेलं आहे, शेवटी किंचितसं ना फोल्डिंग पुरतं ठेवायचं आहे आणि बाकीचं एक्स्ट्राचं फ्रिल आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सो मग मी अगदी व्यवस्थित फोल्ड करून घेतलं आणि इथे आडवी सुद्धा टीप मारून ते फ्रिल व्यवस्थित पॅक करायचं आहे, जेणेकरून ते अगदी व्यवस्थित लागतं शोल्डरला सुद्धा आणि खाली सुद्धा. आणि मग काय होतं, त्याने फिनिशिंग सुद्धा खरं तर खूप सुंदर येते. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. यानंतर आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा फ्रिल लावून घेऊयात. तर तिथे सुद्धा आपल्याला सेम ह्याच पद्धतीने लावायचं आहे खरं तर. आणि तिथे सुद्धा ना आता लावताना आपण कमरेच्या साईडने सुरुवात करणार आहोत, त्यामुळे तिथे आपल्याला किंचितसं फोल्ड करायचं आहे. फिनिशिंगसाठीच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा डिझाईन छान प्रॉपर फिनिशिंग सहित बनवणं खूपच सोपं जाईल.
आणि इथे शोल्डरला तर काय आपल्याला फोल्ड करण्याची गरज नाहीये, फक्त आडवी एक टीप देऊन घ्यायची आणि मग एक्स्ट्राचं कट करता येईल. म्हणजे ते कसं ना, कमरेच्या साईडला आणि तिथे व्यवस्थित सेट झालं की मग आपलं टेन्शन राहणार नाही फिनिशिंगचं. ठीक आहे, किंचितचे धागे वगैरे सगळं मी कट करून घेतलं. कमरेच्या साईडला सुद्धा ते अगदी व्यवस्थित सेट करून आपण हे संपूर्ण फ्रिल दोन्ही साईडने इथे लावून घेतलेलं आहे. यानंतर आता आपण जो काही मधला गोलाकार शेप बनवलेला होता बघा, तर तो इथे सेंटरला लावायचा आहे आपल्याला डिझाईनला. त्याआधी आपण इथे जे काही फ्रिल लावलेलं आहे ना, ते तिथे एक लेस लावून घेऊयात. सो बघा, मग गोल्डन आणि ब्लॅक कलरच्या कॉम्बिनेशनची मी इथे लेस घेतलेली आहे, छान असे डिझायनर. आणि ह्या लेसमुळे खरं तर आपली ही डिझाईन ना अजून छान असे उठून दिसणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. सिंपल गोल्डन केली तरी चालेल, ब्लॅक केली तरी चालेल, किंवा जर तुमच्याकडे पण अशा पद्धतीची जर का गोल्डन आणि ब्लॅक कलरच्या कॉम्बिनेशन किंवा ब्लॅकमध्ये तुमचा ब्लाउज पीस ज्या कलरचा असेल तर त्या कॉम्बिनेशनची लेस लावू शकतात, जेणेकरून डिझाईन अजून छान उठून दिसते. एक्स्ट्राचं कट करायचं, कमरेच्या साईडला थोडंसं फोल्ड करायचं. एवढंच नाही तर या संपूर्ण लेसला आपल्याला डबल टिप सुद्धा देऊन घ्यायची आहे, म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, त्याला दोन्ही साईडने टिप द्यायची, सवय लावायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सो तुम्ही सुद्धा शक्य असल्यास लेसला दोन्ही साईडने टिप देऊन घ्यायची. ठीक आहे. सो बघा, मग फायनली दोन्ही साईडने व्यवस्थित फ्रिल लावलं, छान अशी डिझायनर लेस सुद्धा लावलेली आहे, ते सुद्धा प्रॉपर फिनिशिंग सहित. आता यानंतर आपण जो काही गोलाकार शेप इथे रेडी करून घेतलेला होता, तर तो आपल्याला इथे सेंटरला लावायचा आहे. तर तो आपण इथे लावून घेऊयात. आता खरं तर ना, तो गोलाकार शेप जो आहे त्यापासून आपण छान असं बो बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी आता त्याचं सेंटर पॉइंटला आपल्याला मार्किंग करावी लागेल, त्यामुळे मग मी ते मार्किंग केली. यानंतर आता इथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत. तुम्ही इथे सुई धाग्याने सुद्धा पॅक करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही, किंवा मशीनवर सुद्धा सेंटरला डायरेक्ट टिप देऊ शकतात. ऍक्च्युली ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. तर मी इथे डायरेक्ट मशीनवरच डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घेतलेलं आहे. आणि आता हे बरोबर सेंटरला इथे आपण लावून घेऊयात. तर हे लावताना आपल्याला सुई धाग्याने ते लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित पॅक लागलं जाईल. कारण की मशीनवर आपल्याला ते एकदम म्हणजे प्रॉपर असं लावता येणार नाहीये. तर सुईमध्ये ना 4 पदरी धागा यूज करायचा, जेणेकरून 1-2 जरी टाके टाकले तरी ते अगदी व्यवस्थित पॅक होतं. आणि मग इथे गाठ देऊन ते व्यवस्थित आपण काढून सुद्धा घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा, मग यानंतर आपण सेंटरला एखादं बटन वगैरे तुम्ही डायरेक्ट सुई धाग्याने पण पॅक करू शकतात. एखादा छान असा त्यावर जर तुम्हाला लावायचं असेल तर पॅच पण लावू शकते. ठीक आहे. सो सगळ्यात आता यानंतर ते पुढचं लावण्यापेक्षा त्याआधी आपण इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. सो बघा, मग सेंटरपासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा मार्किंग आपण करून घेतली, आणि जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टक्स सुद्धा टाकून घ्यायचा आहे. तर टक्स हा नेहमी आपल्याला तिरका टाकायचा असतो, त्याचबरोबर त्याला सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा डबल टिप द्यायची असते, म्हणजे लॉक करायचं. एवढंच नाही तर संपूर्ण टक्सला सुद्धा आपण नेहमीच डबल टिप देऊन प्रॉपर असे लॉक करून घेत असतो, जेणेकरून तिथली शिलाई निघायला नको. आणि अर्थातच आपले टक्स लवकर खराब जर झाले नाही तर ब्लाऊज सुद्धा होत नाही. तर बघा, मग किती छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सेट टक्स टाकलेले आहेत. आणि टक्स जर प्रॉपर टाकले तर मग ब्लाऊज आपल्याला फिटिंगला छान बसतो. यानंतर आता इथे रेडीमेड गोल्डन नॉट घेतलेला आहे. एका ब्लाऊजसाठी 1 मीटर सफिशियंट असतं, आणि साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला ते लावून घ्यायचं असतं. एक साईडचं लावलं की तीच मार्किंग दुसऱ्या साईडने करून घ्यायची, जेणेकरून दोन्ही साईडने प्रॉपर असं व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागलं जातं. फिटिंग फिनिशिंग दोन्ही पण त्यावर डिपेंड असतं. ठीक आहे. सो बघा, मग अशा पद्धतीने नॉट लावून घेतलेला आहे. याला जर तुम्हाला फॅब्रिकचे लटकन बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकतात, बट इथे मी डायरेक्ट रेडीमेडच लावणार आहे, म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंटच तशी आहे. सो त्यामुळे तर तुम्ही फॅब्रिकपासून बनवू शकतात, किंवा मग छान असे जर कस्टमरला बाहेरचे हवे असतील तर ते तुम्ही लावून देऊ शकता. बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनर लटकन्स ॲक्च्युली अवेलेबल आहेत. त्यानंतर इथे बोला सेंटरला छान असा मस्त स्टोनवाला पॅच लावलेला आहे. तर इथे तुम्ही बटन पॅच काहीही लावू शकतात, किंवा एखादा मनी जरी लावला होऊन तरी सुद्धा चालणार आहे. आणि सिंपल सिल्क थ्रेडचे आपण इथे लटकन लावलेले आहे. मी नंतर ते सुई धाग्याने पॅक करून घेईल. ठीक आहे. सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने साडीचा पाव मीटर किंवा कॉन्ट्रास्ट कपडा वापरून आपण इथे चौकोनी गळ्यावर खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन बनवून घेतलेली आहे. आणि बऱ्याच कस्टमरला मी म्हटल्याप्रमाणे चौकोनी गळ्यावर डिझाईन खूप आवडते, आणि आपल्याला सुद्धा सुचत नाही की चौकोनी गळ्यावर कशी डिझाईन बनवावी, कस्टमरला कशी आयडिया
द्यावी. सो ही आयडिया तुम्ही नक्कीच देऊ शकतात. एकदम छान डिझाईन आहे, दिसायला लुक खूप सुंदर येतं. म्हणजे या डिझाईनमुळे खरं तर ब्लाऊज साडी खूप छान उठून दिसणार आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण इथे इतकं सुंदर आहे की त्यामुळे ही डिझाईन अजूनच उठून दिसते. सो तुम्ही सुद्धा 2 कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेले आहे. त्या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. ते सुद्धा छान फिनिशिंग सहित. पण जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो मग अशी छानशी लेटेस्ट आणि न्यू लुक मधली डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा याची आयडिया नक्कीच देऊ शकतात. सो बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्ही या पद्धतीने ही डिझाईन बनवून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.